डायगर येथे कचऱ्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त, लवकरच छेडणार आंदोलन। ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात येणाऱ्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागातून जवळजवळ 500 ते 600 मेट्रिक टन कचरा जमा होतो। या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत केले जात तसेच ठाणे महानगरपालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डायगर परिसरात सुरू केला आहे। या वीज निर्मितीचे काम ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट या कंपनीला दिले। त्या वीज निर्मितीसाठी ठाणे शहरातील विविध भागातील कचरा त्या वीज निर्मिती प्रकल्पाजवळ टाकला जातो। मात्र सदर प्रकल्प गेल्या 8 ते 10 दिवसापासून बंद आहे। त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले असून यामुळे डायगर गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचे आजार जडू लागले। या कचऱ्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा प्रसार वाढत चालला आहे। यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत। टायगर ग्रामस्थ मंडळाने अनेक वेळा ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांना पत्रव्यवहार करून या प्रकल्पातील कचरा विरोधात कोणती कारवाई करण्यात आली नाही। तसेच या वीज प्रकल्पाला ग्रामस्थांनी अगोदरपासून विरोध दर्शवला होता, तरी महापालिकेने आमचा विरोध झिडकारून येथे हा प्रकल्प उभा केलाय असा आरोप देखील या ग्रामस्थांनी केलाय। तर ते शेवटी आताच होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकीवर डायगर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता। मात्र यावेळी ठाणे जिल्हा प्रशासन व ठाणे महापालिका प्रशासन तसेच राजकीय नेत्यांनी डायगर ग्रामस्थांची व मनधरणी केली होती व त्यांना आश्वासन दिले होते की येथून हा प्रकल्प बंद करून हा कचराही येथून हलवला जाईल। मात्र लोकसभा निवडणूक होऊन गेली, उमेदवार निवडून आला तरी देखील हा प्रकल्प आणि येथील कचरा जिल्हा प्रशासनाने अथवा ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने हलवला नाही। ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने येत्या काही दिवसांमध्ये हा प्रकल्प येथील कचऱ्याचा हलवला नाही तर हा कचरा येत्या काही दिवसात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात टाकण्यात येईल आणि आंदोलन छेडण्यात येईल। ठाणे महानगरपालिकेने जो इथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प जो ठाणेकरांना स्वप्न दाखवले होते, पण इथे ठाणेकरांना मी सांगू इच्छितो, मी पण ठाण्याचा इथला नागरिक आहे, पण इथे तुम्ही जे ठाण्याचे जे नागरिक असाल, सुजाण नागरिक असाल, त्यांनी तुम्ही पाहावं काय कचऱ्यापासून वीज निर्मिती होते का कचऱ्यापासून काय मलिदा तयार करतात। ते फक्त ठाण्याचा कचरा इथे आणतात आणि इथून तोच कचरा भरून काय सेक्रिफाय वगैरे होत नाही, तर तोच कचरा परत ठाण्याला कुठे नेऊन खाडीत टाकतात। आणि इथे पूर्ण तुम्ही पाहत असाल का सर्व कचऱ्याचे डोंगर उभे केलेले आहेत। आणि या संदर्भात आम्ही लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला होता। त्या संदर्भात आमची दखल घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर अशोक शिंगारे साहेब इथे येऊन आमची समजूत घालून आम्हाला शाश्वत केलं होतं तर तुम्ही बहिष्कार मागे घ्या, तुमच्या मागण्या काय असेल त्या संदर्भात मीटिंग लावतो। त्यांनी मीटिंग लावली कलेक्टर ऑफिसला त्यांच्या दालनामध्ये, आणि त्या संदर्भात महापालिकेचे अधिकारी होते, त्यांना सक्त आदेश दिला होता का तुम्ही जर जो कचऱ्याचा डोंगर तुम्ही 8 दिवसात खाली नाही केला तर मी संबंधित प्रोजेक्टची जागा जमीन आहे ती माझ्या आदेशाने काढून घेतो। पण त्यांच्या आदेशाला पण त्यांनी कालप असलं आणि त्यांच्या आदेशाला पण केराची टोपली दाखवून तरी तर आम्ही नंतर आम्हाला नवीन आयुक्त आले राव साहेब, त्यांनी पण बोललं मिटिंगला मागे। आता आमची गणपतीच्या 2-4 दिवस पहिले मिटिंग झाली, तिथे पण तेव्हा ते सांगितलं की आम्ही तुमचं 8 दिवसाच्या आतच ते पण 8 दिवस जाऊ. आणि त्या मिटिंगला संबंधित कलेक्टर ऑफिसला जे अधिकारी होते रोडे आणि प्रशांत पवार म्हणून ते पण तिथे हजर होते, ते पण त्यांच्याशी खोटे बोलले तिथे का आम्ही तिथला कचरा काढायला सुरुवात केली। तुम्ही पाहू शकता आज 4-7 महिन्यापासून कचरा तिथे पडलेले, त्याच्यावर झाडं उगवलेले आहेत आणि लोकांना दुर्गंधी, पूर्ण गणपती सण आम्ही पूर्ण दुर्गंधीमध्ये काढला आहे। आणि जो ठाणेकरांना सांगू इच्छितो का जे तुम्हाला दाखवत असतील का तिथे टायगरला प्रोजेक्ट वगैरे काय नाही, सर्व तिथला त्यांचा ट्रान्सपोर्टेशन आहे, सर्व पैसा अधिकाऱ्यांना पैसा काढायचं काम आहे, दुसरा काहीच नाही। तिथला कचरा इथे येतात, इथला कचरा भरून परत दुसऱ्या गाड्यांनी तिकडे नेतात आणि खाली टाकतात। सुरू आहे पण त्याच्यात काहीच नाही होत ना। त्याही सांगितलं वीज निर्मिती, विजेचा काही एक बल्ब साधा लागला नाही, 0चा बल्ब पण चालू नाही केला अजून त्यांनी। हे खाली दाखवतात का आम्ही ओला कचरा सुका कचरा, आज तुम्ही जाऊन बघू परिस्थिती स्वतः बघा, ओला कचरा सुका कचरा काय काढला त्यांनी, काय कधी आणि काय महापालिकेला काय उत्पन्न दिलं। आज मला समजलं का 60 का 70 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे थकबाकी बाकी आहे आणि जो ट्रान्सपोर्टेशन करतो त्याचे पण 50-60 लाख रुपये बाकी आहेत, म्हणून त्यांनी लोकांनी स्ट्राईक केले। या संदर्भात कलेक्टर साहेबांची मिटिंग केली, जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग केली, आयुक्तांची पण मिटिंग झाली आमची।
त्यांच्या शब्दाला किराया टोपली जातं. त्या संदर्भात आम्ही सोमवारी आपल्या पाट्या घेऊन, आमच्या इथे दुड्डी आणि टोपली बोलतात आमच्या आगरी भाषेत, ते घेऊन इथून कचऱ्याचे भरून आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत आणि तिथे आंदोलन करणार आहेत. सोमवारी आमचं कलेक्टर ऑफिसला आंदोलन असतात आणि आमच्या इलेको इथे बरोबर असणार. आम्ही सर्व ग्रामस्थ, महिला बिला इथले सर्व रहिवासी, नवीन रहिवासी समजायचे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो का इथे जो प्रोजेक्ट बसवला आहे त्याच्यात पूर्ण रहिवासी झोन आहे आजूबाजूला. आमच्या गावात इकडे सीबीएसई शाळा नव्हते. 40 वर्ष आम्ही चिखलात आयुष्य काढलं. महापालिकेत नावाला होतो खाली आम्ही. 40 वर्ष इथे महापालिकेने अजिबात लक्ष दिलं नाही. आजूपर्यंत एक गार्डन सुद्धा इथे डेव्हलप केला नाही महापालिकेने. महापालिकेने दाखवावं गार्डन काढून, मी माझी 5 लाख रुपये देतो. एक आमच्या परिसरात एकही गार्डन डेव्हलप केलं आहे का? स्थानिक आमदार आमचा मनसेचा असल्या कारणाने त्यांना श्रेय नाही लादण्याचं हे बी एक त्यांचं कारण असू शकतो. कारण दोन्ही मिटिंगला, कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला पण आमदार राजू पाटील साहेब होते आणि आयुक्तांकडे राजू पाटील साहेब होते. मग त्यांना श्रेय नाही भेटावं म्हणून कदाचित त्यांची मानसिकता असू शकते अधिकाऱ्यांची किंवा तिथल्या ठाण्यातल्या मोठ्या राजकीय नेत्यांची. म्हणून ते प्रोजेक्ट आम्हाला इथे लटकून ठेवलं आहे. आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तुम्ही इथल्या आजूबाजूच्या परिसरात डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघू शकता की इथल्या गावाला किती ॲडमिट, काय त्रास आहे. सकाळी झोपेतनं उठाले लोकांचे घसे बसलेले असतात. आज माझा घसा पण तुम्ही बघता, मग आवाज निघत नाही. सर्वांना त्रास हाच आहे. आता ज्या गाड्या येतील, आम्ही सांगितलं समोरचा कचरा जे कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते आणि आयुक्तांनी, तर त्यांच्या आदेशाचं तुम्ही पालन करा. तर पहिला हा ढिगारा कचऱ्याचा इथून उचला, मगच तुमच्या दुसऱ्या गाड्या आम्ही आतमध्ये येऊन देऊ. तोपर्यंत एकही गाडी आतमध्ये येणार नाही. आणि आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी तीव्र संघर्ष करणार. आणि सोमवारी आम्ही आमचा मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहे.